दुर्गेश 11 अर्नाला ओरम क्रिकेट टूर्नामेंट 2023. नाणेफेकीचा कौल जिंकला चिंचोटी कामोन या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलंय. अतिशय महत्वाची मॅच आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीस येतोय. आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा. साड़ी आए तो उसको भूले, छोटे छोटे स्कर्ट भी जो पहन के आए तो भूले. छोड़ साड़ी छोड़ स्कर्ट, इन कपड़ों से क्या होता, नजरें गंदी सोच गंदी पहने लोटा. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होते. निखिल आणि अविनाश 4 षटकांचा सामना असेल. एका बाजूला चिंचोटी कामांचा संघ तर दुसऱ्या ठिकाणी स्टार 11 सतपाळाचा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला होता चिंचोटी कामोन या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलंय. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होते. निखिल स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला अविनाश तर प्रकाश गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन सज्ज होते. 4 षटकांचा सामना आहे. प्रकाश अप्पी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू हवे क्षेत्राचा चेंडू खाली परंतु झेल सुटलाय. धावसंख्या 1 बोर. धावाचा श्री गणेश होते सतपाळा संघाचा. 1 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावपळकावरती. अतिशय चांगला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली. त्या चुकीमुळे धावसंख्या 1 भर होते. प्रकाश अप्पी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. निखिल आणि अविनाश यांची जोडी मैदानाच्या हात आहे. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. येतोय डॉट बॉल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता प्रकाश. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावपळकावरती आहेत. पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला ट्रिपल उद्ध्वस्त. सरळ जाऊन चेंडू यष्टीमार्गावर धावलाय. पहिला गडी बाद होतोय सतपाळा संघाचा. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. संजय काय जबरदस्त चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता सरळ जाऊन यष्टीमार्गावर धावला. पहिला गडी बाद होतोय निखिलच्या रूपाने सतपाळा संघाचा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावपळकावरती आहेत. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला होता. त्याचं कारण सुद्धा हे आहे. ही ताकद आहे प्रकाश एपीच आणि त्याने पहिल्या 3 चेंडू मध्ये मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे दाखवून दिले. संजय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा येतोय डॉट बॉल.
4 चेंडूचा खेळ झाला, 1 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी हाताले पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. भागेश दसकर यांचं आगमन झालंय, आपण मंचावर यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू निघून जाते. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ झाला, 5 धावा धावफलकावरती आहे. अतिशय महत्वाचा चौकार आला बॅट मधून, कारण पॉवर प्लेचा षटक आहे आणि हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची हाणामारी व्हायची होती त्या प्रकारची हाणामार नाही झाली गेली. संजयच्या बॅट मधून चौकार आला. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला, यावेळी चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावफलकावरती सतपाला संघाच्या 1 गडीच्या मोबदल्यात. हितेश मेहर, वैभव पाटील यांचं आगमन होते, आपण मंचावर यायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, 9 धावा धावफलकावरती होत्या. पहिल्या षटक पॉवर प्लेचं, पॉवर प्ले षटकामध्ये खूप काही घडलंय. पहिल्या तिसऱ्या चेंडू मध्ये विकेट सुद्धा आला, त्यानंतरचे 2 चौकार अतिशय महत्वाचे होते सतपाल संघासाठी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सतीश बॉलर नेम सतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती होत्या सतपाला संघाच्या. कामन आणि सतपाल यांच्या दरम्यान हा सामना रंगत. पहिला चेंडू, बॅटची एज, चेंडू जातो विकेट कीपर बीट करून धावची संधी होती, परंतु धावसंख्या 1 ने पूर्ण होते. अतिशय सुंदर चेंडू होता, बॅटची एज आणि चेंडू निघून गेला होता. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वर. 10 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. सतीश गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सतीशच्या फॉलोअर्स मध्ये, चेंडूला फील्ड करायचा परंतु मिस फिल्डिंगच्या रूपाने 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. दुर्गेश्वर अर्नाला आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट 2023 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 12 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडूला खेळला गेला, फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने समाधान मानावं लागलंय. 13 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. एका बाजूला कामन संघ, दुसऱ्या ठिकाणी सतपालचा संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सतीश गोलंदाजी मार्कवर आहे. संजयच्या बॅट मधून 2 चौकार आल्यात. अतिशय चांगली आतापर्यंत फलंदाजी करून दाखवली सतीशने. मोठा फटका ऑन साइडला, यावेळी चेंडू जातोय 6 धावेसाठी. थँक्यू. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता ऑन साइडच्या दिशेने आणि चेंडूला पाठवलं 6 धावेसाठी. 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा.
मोठा फटका ऑन साइडला, पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला खेळला गेलाय. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा धावफलकावर ऍड होत आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. निखिलच्या बॅट मधून षटकार आला, दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर थांबवलं होतं, परंतु त्या 2 चौकारांनी कुठेतरी सुरुवात करून दिली होती सत्पाल संघाला. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सतीश पुन्हा एकदा सज्ज होते. 21 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडूला खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु बघता बघता 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. षटकांचा खेळ संपतोय. 2-23 धावा धावफलकावरती आहेत सतपाल संघाच्या. It's Bombay style. DJ Solo. येस, मयूर घोरे त्यांचे आगमन झाले आणि अतिशय चांगला गोलंदाज आहे. ज्या प्रकारचा अंडरम क्रिकेट बॉक्स मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. मयूर घोरात आपण मंचावर यायचंय. मॅचच्या दिशेने बोलतो जिकडे अतिशय महत्वाची मॅच चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपला होता. 23 धावा धावफलकावरती होत्या कामन आणि सतपाला. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतील सतपालाचा संघ कामन संघासमोर हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 23 धावा धावफलकावर. पहिला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव आला. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये किती धावांचा टार्गेट ठेवतोय सतपाळचा संघ. आतापर्यंत 2 षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट सुरुवात. 23 धावा धावफलकात लगावल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोरच्या दिशेने, झेलची संधी, गडी बाद, विकेटचं वेतन. दुसरा गडी बाद होतोय सतपाल संघाचा. मयूर घोरत, थँक्यू डीजे मयूर. नंतर होणारा सामना दुर्गेश 11 अर्नाळा बी वक्त विरुद्ध भक्तराज अर्नाळा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की मंचाशी संकल्प साधावा. मयूर घरत, दुर्गेश 11 अर्नाळा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय विजय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कल्पेश सज्ज होत. आतापर्यंत चांगलीशी गोलंदाजी करून दाखवले. अवघ्या 2 निर्धाव चेंडू आल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी हाताळले. पहिल्या 2 षटकामध्ये 23 धावा झाल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं यावेळेला कल्पेशनी पूर्ण सतपाल संघाला. तेवीस धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा येतोय डॉट बॉल. 4 निर्धाव चेंडू. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती, ह्या षटकामध्ये कल्पेशने पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला प्रभावित करून सोडलंय. 4 निर्धाव चेंडू आले, त्याच्यामध्ये 1 गडी सुद्धा घेतला गेला. दबाव पूर्णपणे आता सतपाल संघावर आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर येतोय वाईट बॉल. धावसंख्या 1 ने वर. 24 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला कामन संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे सतपाळचा संघ. अतिशय महत्वाचा सामना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडू. धावतीची संधी होती, परंतु धावसंख्या 1 ने पूर्ण होतोय. काय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय.
22च्या रूपाने धावसंख्ये धावफलकावर ऍड होते. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल. 25 धावा धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गेलंय कल्पेश यांनी अवघ्या न अवघ्या 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. मोठा फटका समोरच्या दिशेने यावेळी चेंडू निघून जातोय 6 धावेसाठी येतोय षटकार. धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे षटक मार्गस्थ येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतील कामन संघासमोर हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. पहिल्या 5 चेंडू मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती कल्पेशनी पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, परंतु शेवटच्या षटकावर ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेला अविनाशने आणि चेंडूला पाठवलं 6 धावेसाठी. अविनाशच्या बॅट मधून 2 महत्वाचे षटकार आल्यात आणि त्या षटकाराने आतापर्यंत 31 धावा सत्पाल संघाच्या धावफलकावर आहेत. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतील हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. संजय गोंधळी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होते. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय अक्षय. पहिलाच चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. ज्या प्रकारचा चेंडू यष्टांवर जाऊन आदळला. तिसरा गडी बाद होते सत्पाल संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संजय सज्ज होते. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाला अक्षय. ऑफ साइडला चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 32 धावा धावफलकावरती आहेत. आता अविनाश स्ट्राईकला आलाय आणि अविनाशला स्ट्राईक नेणं खूप गरजेचं होतं कारण त्याच्या बॅट मधून निखिल स्ट्राईकला आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्रशी चेंडू खाली येतोय आणि झेल सुटला गेलाय. रनआउटच्या रूपाने अजून एक गडी बाद होतोय. झेल सुटला गेला होता परंतु 2 धावा घेता घेता अक्षयला मागे परतावं लागलंय. विकेटचं बटन गडी बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. धन्यवाद. येस गडी बाद. विकेटचं बटन मोठा हादरा. अविनाशला मागे परतावं लागलंय. दुर्गेश अर्नाळा बी वर्सेस भक्तराज अर्नाळा.
या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की 2 बॉल नंतर तुमचा टॉस केला जाईल, तरी तुम्ही लवकरात लवकर टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय सागर. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावपालकावर 33 धावा. संजय गोंधळची मार्ग करून ज्या प्रकारे षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय, फक्त अवघ्या ना अवघ्या 2 धावा या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोंधळची मार्कवर सज्ज होतोय. आपल्याला सुरू चेंडू सोडून चेंडू येतोय डॉट बॉल. दाजीची संधी होती, परंतु दाजीच्या गडीने अजून एक गडी बाद होतोय रनआउटच्या रूपानं. शेवटचा अंतिम चेंडू असेल षटकामधील पूर्णपणे बांधून ठेवलं. बघा 2 षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती, धावसंख्या 23 धावा धावपलकावर होते, परंतु त्यानंतर 2 षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं कामन संघाने. सत्पाला संघाला मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची एज आणि अजून एक गडी रनआउटच्या रूपानं मागे परततोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 33 धावा धावपलकावर 34चा टार्गेट ठेवलंय कामन संघासमोर. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारची गोंधळाच्या हाताळी संजय यांनी अवघ्या 2 धावा दिल्या, सगळ्या जमीची बाजू संघासाठी ठरली होती. दुर्गेश इलेव्हन अर्णा बी वर्सेस प्रभात इलेव्हन. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. नेक्स्ट मॅच टॉस होतोय. प्रभात इलेव्हन वर्सेस दुर्गेश इलेव्हन अर्णा. दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यावं. टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करतो दुर्गेश इलेव्हनचे सर्वेसर्वा प्रशांतजी घरत यांना. प्रशांतजी घरत यांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. दुर्गेश इलेव्हन अर्णा बी वर्सेस प्रभात इलेव्हन. टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय प्रभात इलेव्हन यांनी. टॉस जिंकलाय. तुमचं क्षेत्ररक्षण करणार की गोलंदाजी की फलंदाजी? आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. गोलंदाजी करणार. समोर दुर्गेश इलेव्हन सारखा संघ आहे. किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही मिनिमम 35 ते 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करूया. काय प्लॅन स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅनिंग असेल?
तो नक्कीच आता ग्राउंडवर दिसेलच तुम्हाला. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचाल हार्दिक शुभेच्छा. दुर्गेश 11 संघाचे कर्णधार करण निजाई टॉस विरुद्ध दिशेला गेलाय. पहिली फलंदाजी करायची आहे. या ग्राउंडवरचा एक्सप्रेस किती धावा करू शकाल आणि किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? किती धावांचा मजल मारू शकाल या ग्राउंडवरती? आम्ही 50+ धावांचा प्रयत्न करू. आणि संघाची रणनीती काय असेल? संघाची रणनीती आता ग्राउंडमध्ये दिसेलच. धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू व्हेरी मच. सलामीची जोडी मैदानाच्या आता दाखल होते. कल्पेश आणि नॉन स्ट्राईक हँडला प्रकाश. अतिशय महत्वाची मॅच आहे. चौथीचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. ऑनसाईडच्या दिशेने यावेळी राजस्थानच्या बाहेर येतोय वाईट बॉल. पहिला चेंडू वाईट बॉल आहे. चौथीचा पाठलाग करायचा आहे कामन संघाला. सत्पाला संघाने चौथीचा टार्गेट ठेवलं गेलंय. निखिल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये किती धावांचं पर्यंत पोहोचतील हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑनसाईड दिशेने चेंडू निघून जातो परंतु चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले आहे. भाईच्या रूपाने धावसंख्या धावपळकावरती ऍड होते. एक चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपळकावरती आहेत कामन संघाच्या. अर्नाळा जांभूळपाड्याचे एक लेजंड खेळाडू असं बोललं जाईल तरी वावगं ठरणार नाही असं अनिल घरत आणि सदानंद घरत यांना मंचावर येण्याची कृपा करावी. एक चेंडू 2 धावा. चौथीचा पाठलाग करायचा आहे. प्रकाश स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय निखिल. दोन धावा धावपळकावर. एक चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समोर दिशेने चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडला गेला त्यामुळे धावसंख्या धावपळकावरती 2 धावा धावपळकावर ऍड होत आहेत. 4 धावा धावपळकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघासाठी. एका बाजूला कामन संघ, दुसऱ्या ठिकाणी सपलाचा संघ. ज्या प्रकारे 2 षटकामध्ये 23 धावा झाल्या होत्या त्यानंतर थांबवलं गेलं पूर्णपणे कामनच्या दोन्ही गोलंदाजांनी, कल्पेश आणि संजयनी. त्या प्रकारची अर्नाळा जांभूळपाडा गावातील सदानंद घरत, अनिल घरत यांनी मंचावर यायचंय. सदानंद घरत आणि अनिल घरत यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. ऑन साइडला यावेळेला मोठा फटका. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. सीमारेषा पार चौकार. थँक्यू. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे प्रकाशने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला त्याचं कारण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं गेलंय. या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी करतोय. चौकारवाला आणि चौकाराने धावसंख्या धावपळकावरती 8 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावपळकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला खेळला गेला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी बरं मॅग्निफिसंट बॅटिंग मिस्टर प्रकाश. पहिला षटक पॉवर प्लेचा होता आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची हाणामारी झाली पूर्णपणे दबाव आला आता सत्ता संघावर. धावसंख्या धावपळकावरती आहेत त्या 14 धावा. फक्त 4 चेंडूचा खेळ झाला. 14 धावा धावपळकावरती आहेत. चौथीचा पाठलाग करत असताना आणि ज्या प्रकारची सुरुवात केली गेली आतापर्यंत ह्या मॅच मध्ये धावसंख्या 1 वर. दुर्गेश अर्नाळा आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा जे होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही येतोय. डॉट बॉल. या प्रकारची कामगिरी करून दाखवायला लागेल कारण ज्या प्रकारची कामगिरी मागच्या 2 षटकामध्ये कल्पेश आणि संजयने करून दाखवली होती, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं सत्पाला संघाला, त्या प्रकारचं कमबॅक करून दाखवेल का हे सुद्धा बघणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा येतोय डॉट बॉल.
चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय विजय यांनी. ज्या खेळाडूने आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून चौकाराने षटकार आलाय त्याला आता पूर्णपणे बांधून ठेवले गेलंय विजयने. 3 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावर. मोठा फटका ऑन साइडला. यावेळी चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. थँक्यू. 23 धावा धावफलकावर. 2 निर्धार चेंडू जरूर आले होते परंतु त्यानंतरचा ऑन साइडला ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेला चेंडूला पाठवला सीमारेषा बाहेर. चोवीस धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानात. साईरुची कन्स्ट्रक्शनचे सर्व अनिकेत पाटील यांचं मैदानामध्ये आगमन झाले तर त्यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. षटकांचा खेळ संपतोय. 2 जिकडे धावसंख्या धावफलकावरती आहेत 25 धावा. फक्त 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर्वात जमीची बाजू कामन संघासाठी ठरली गेली होती. साईरुची कन्स्ट्रक्शनचे सर्व अनिकेत पाटील यांना विनंती असेल की तुम्ही मंचावर यायचं कृपा करावी. 12-9चं इक्वेशन या मॅच मध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज कामन संघाला. मागील 2 षटकामध्ये सुद्धा याच प्रकारची कामगिरी केली होती. कामन संघाने बांधून ठेवलं होतं परंतु या मॅच मध्ये त्या प्रकारचं कामगिरी करून दाखवू सत्पाल संघ हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. दोन्ही सलामीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहेत. ही सर्वात जमेची बाजू कामन संघासाठी ठरली गेली. 12-9चं इक्वेशन ठरलं या मॅच मध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल सज्ज होतोय. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला होता प्रकाशने या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी करून दाखवले. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. यावेळी चेंडू निघून जाते 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा धावफलकावर. 2 धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला होता परंतु क्षेत्ररक्षकने त्या ठिकाणी चेंडूला अडवले गेले. धावसंख्या 2 ने भर होते. 11 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फुलटा चेंडू होता. मिस फिल्डिंग होते क्षेत्ररक्षक कडून. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या धावफलकावरती आहेत 28 धावा. 2 चेंडूचा खेळ झाला. 28 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला मोठा फटका ऑन साइडला. या चेंडू निघून जातोय आउट द पाक 6 धावेसाठी. मॅच फिनिश. सामना जिंकला कामन संघाने. सदानंद पाटील विनंती असेल की मंचावर यावं. सदानंद पाटील. लिंबू कापला रस गरू लागला गो. लिंबू कापला रस गरू लागला.
मंचावरती आपला सन्मान होतोय.